असं आहे की निवडणुकांचं पडघम वाजलेलं आहे। 31 जानेवारीच्या आत महाराष्ट्रातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की ठाण्यामध्ये देखील महाविकास आघाडीची बैठक झाली, कारण ते कधीतरीच भेटतात म्हणून त्यांना बैठक घ्यावी लागते। महायुतीचे आम्ही नेते कायम एकमेकांच्या संपर्कात असतो आणि त्यामुळे महायुतीमध्ये उत्तम संवाद आणि समन्वय आहे। महाविकास आघाडी कधीच भेटतात, त्यामुळे त्यांना अशा बैठकी वगैरे घ्याव्या लागतात। ठाण्याच्या प्रश्नासंदर्भात एक मोर्चा किंवा मग एक मोठं आंदोलन भविष्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं घेतलं जाणार, त्यामुळे बैठक घेतल्याचे असं म्हटलं आहे। परंतु मनसे आल्यामुळे काय फरक पडला? असं आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मोर्चा असेल, सत्याग्रह असेल, उपोषण असेल हा करण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे मोर्चा किंवा काय काढणार असेल त्याबाबत बैठक झाली असेल तर ते अधिक त्याबद्दल तेच सांगू शकतो। उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला, यानंतर बॅनरवर जो आहे तो सुरू झालेला आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून बॅनर लावण्यात आलेले। जितेंद्र आव्हाड एक विद्यापीठ आहे, ढ विद्यार्थी गेल्यामुळे काही फरक पडत नाही, तर आता राष्ट्रवादीकडून बॅनर लावण्यात आलेला आहे की असेच विद्यार्थ्यां गेल्यामुळे अनेक नुकसान झालेलं आहे, मात्र रावणाचा अहंकार काही जात नाही। असं आहे की विजयादशमी आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते ज्येष्ठ नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ठाण्याचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांचा पक्षामध्ये प्रवेश झाला। मी असेन, जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला असेल, आम्ही त्यांचं स्वागतच केलं आणि त्यानंतर जे स्वतःला विद्यापीठ समजतात त्यांनी कुठल्या प्रकारचे तरी बॅनर लावले। शेवटी कुठल्या तरी त्या क्रियेला प्रतिक्रिया येणार। जसं रावणाचं दहन दसऱ्याला आणि विजयादशमीला आपण करतो, काही लोकांना प्रचंड असा अहंकार असतो की मी म्हणजेच पक्ष, आणि म्हणून त्यांचे अनेक वर्ष असलेले सवंगडी, सुखदुःखामध्ये ज्यांनी त्यांना साथ दिली, असे अनेक लोक ज्यावेळेला पक्ष सोडून जातात त्यावेळेला आत्मचिंतन, परीक्षण स्वतःचं करण्यापेक्षा दुसऱ्यावरच आरोप करणं, ज्याच्यामध्ये ते धन्यता मानतात, त्यामुळे त्यांच्या कृतीला उत्तर जर दिलं असेल तर त्याच्यात काही गैर नाही। संजय राऊत यांनी असं म्हटलं की नवी मुंबई विमानतळ आहे ते पूर्ण गुजरातीकरण झाले, ह्यात नोकरीमध्ये मराठी माणसाला स्थान नाही आहे, त्यामुळे महाविकास आघाडी आणि मनसे देखील आता आंदोलन करणार, या संदर्भात देखील चर्चा सुरू झाली। नशीब भांडूपचा भोंगा हे बोलला नाही की नवी मुंबई विमानतळच गुजरातमध्ये आहे। आता असं आहे की विमानतळ महाराष्ट्रामध्ये आहे, विमानतळ रायगड जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे स्वाभाविकच आहे की तिथे स्थानिक भूमिपुत्रांना देखील नोकरीची संधी मिळेल। उगाचच काहीतरी अकलेचे तारे भांडूपच्या भोंग्याने तोडून देत। सर, काल ओबीसी समाजाची मुंबईमध्ये बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये छगन भुजबळ हे आक्रमक झाले होते, कारण की हैदराबाद गॅजेट GR जो आहे तो रद्द करा ही मागणी सातत्याने ओबीसीकडून केली जाते। जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मराठवाडा असेल मुंबईमध्ये महामोर्चा काढला जाईल। असं आहे की महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, हे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज असा संघर्ष लागता कामा नये। जातीय सलोखा महाराष्ट्रामध्ये राहिला पाहिजे, यासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे। हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर ओबीसी समाजाच्या मध्ये अनेक प्रश्न होते आणि म्हणून त्याकरता ओबीसी समाजाची उच्चस्तरीय समिती ही महायुतीच्या सरकारने केली। ज्येष्ठ मंत्री व भारतीय जनता पार्टीचे पूर्व प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना त्या समितीचं अध्यक्ष करण्यात आलं। त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री व नेते छगन भुजबळ साहेब देखील आहेत, भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या व मंत्री पंकजाताई मुंडे पण आहेत आणि काल राज्यातील सर्वच पक्षातील ओबीसी समाजाच्या नेत्यांबरोबर महायुतीचं सरकारने, माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी संवाद साधला।
महायुतीच्या सरकारमध्ये मराठा समाजाला आपल्या हक्काचं आरक्षण मिळत असताना OBC समाजाचं देखील कुठेही नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी हे महायुतीचं सरकार घेत आहे. सर, शरद पवार गटाचे वडगाव शेरीचे जे आमदार आहेत बापू पाठर, त्यांच्यावर काल अजित पवार गटाचे राष्ट्रवादी म्हणजे आपल्याच पक्षाकडून बंडू खानवे यांनी धक्काबुक्की केली. असं आहे की एका रस्त्याच्या वरनं तो विषय झाला, स्थानिकांचा तिथे विरोध होता आणि त्यामुळे तिथली ती जी घटना घडली त्याच्यामध्ये दोघांवरही गुन्हे दाखल झालेले आहेत. शेवटी महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे, पण आपण लोकप्रतिनिधी आहोत म्हणून हम करे सो कायदा अशा प्रकारची भावना देखील लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये असता कामा नये. जर स्थानिकांचा तिथे विरोध असेल तर त्या भावनेचा देखील आदर त्या लोकप्रतिनिधींनी ठेवला पाहिजे. हात जोडून पालकमंत्री पदाचा क्रीडा सुटलेला नाहीये. भरत गोगावले म्हणतात की पालकमंत्री मीच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. असं आहे की पहिल्या दिवसापासून रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत अत्यंत संयमाची आणि शांत भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब जो घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल. शेवटी पालकमंत्र्याचे पूर्ण अधिकार हे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब. सर, 6475 चौरस मीटर जमिनीवर EVM आणि VVPAT मशीनसाठी गोदाम उभारण्यात यावं असं राज्य सरकारने सांगितलं. खार भूमीचं विकास क्षेत्र असं आहे की शेवटी निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. निवडणूक आयोगाने आपल्या कार्यपद्धतीमध्ये किंवा EVM ठेवण्यासाठी असतील, EVMचं गोडाऊन असेल याबाबतची पूर्ण अधिकार हे केंद्रीय निवडणूक आयोग असेल, निवडणूक आयोग महाराष्ट्रातला असेल, त्यामुळे जिल्हाधिकारी ठाणे आणि निवडणूक आयोग त्याबाबतची अधिक स्पष्टता देऊ शकते. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमधलं शीतयुद्ध पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. गणेश नाईकांचं वारंवार होणारं वक्तव्य आणि शिंदेच्या शिवसेनेकडून त्याला येणारं प्रत्युत्तर. आता गणेश नाईकांचा पुन्हा एकदा जनता दरबार हा ठाण्यामध्ये होतोय, त्यामुळे संघर्ष वाढण्याची अजिबात नाही. महायुती म्हणून उत्तम समन्वय शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व मंत्री गणेश नाईक साहेब आहेत यांच्यामध्ये आहे. शेवटी राजकीय पक्ष आपापली ताकद आपापल्या शहरामध्ये वाढवण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार आहे आणि जनता दरबार आज नाही तर गेली अनेक वर्ष मंत्री असल्यापासून पालकमंत्री असल्यापासून माननीय गणेश नाईक साहेब घेतात. त्यामुळे त्यांचा जनता दरबार जर ठाण्यात होत असेल आणि ठाणेकरांच्या समस्या जर त्या जनता दरबारच्या माध्यमातून सुटत असतील तर ही स्वागतार्हच गोष्ट आहे. दुसरीकडे रामदास कदम यांनी जे वक्तव्य केलं आहे, बाळासाहेब ठाकरे यांचा 2 दिवस मृतदेह मातोश्री या ठिकाणी ठेवण्यात आला होता. बाळासाहेब ठाकरे यांचे ठसे घेण्यात आले होते, कसं पाहता? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवर जे राजकारण होत आहे हे अत्यंत निंदनीय आहे. ज्यांना आपण आपलं दैवत मानतो त्याच्या मृत्यूवर होत असलेलं राजकारण जर कोण करत असेल तर तो शिवसैनिक असूच शकत नाही. आमदार योजना बंद होणार आहे अशा प्रकारची सगळं सुरू असताना आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे, तटकरेंनी उत्तर दिलं आहे की अशा प्रकारची योजना बंद होणार नाही. काय सांगायचं? असं आहे की 2025-26चा अर्थसंकल्प ज्या वेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब जे राज्याचे अर्थ व वित्तमंत्री देखील आहेत यांनी जवळजवळ 45,000 कोटीचं नियोजन या योजनेसाठी केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. सातत्याने विरोधक या योजनेबद्दलचा संभ्रम महाराष्ट्राच्या माझ्या मायमाऊलीच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण महाराष्ट्राची माझी मायमाऊली हिचा महायुती सरकारवर विश्वास आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही. सरकार कोणाला घाबरत आहे असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. अमित शहा यांचा नगर दौरा आहे आणि त्या दरम्यान शिवसेना असेल, मनसे असेल, मराठा कार्यकर्ते असतील यांना
धरपकड आणि नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळं हे सरकार डरपोक आहे का असा देखील प्रश्न याला जोडून एक प्रश्न आहे की शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत पंचनामा होत नाही, शेतकऱ्यांना भेटण्यासाठी एकदाही अमित शहा गेले नाही. असं आहे की NDRF जे आहे त्याच्यामध्ये हाय पॉवर कमिटी असते, ज्याचे मुख्य अध्यक्ष म्हणून देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब त्याचे अध्यक्ष असतात. केंद्रीय वित्तमंत्री म्हणून निर्मला सीतारामनजी त्याच्या सदस्य असतात आणि कृषी मंत्री केंद्रीय म्हणून शिवराज सिंग चौहान साहेब हे सदस्य असतात. नीती आयोगाचे उपाध्यक्ष देखील त्याचे सदस्य असतात. पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय रक्कम नेमकी केंद्राकडे किती मागायची याबाबतची चाचपणी सुरू आहे. कारण एकदा आपण त्या निधीची मागणी केली की फेरबदल त्याच्यामध्ये करता येत नाही. त्यामुळे पंचनामे होत असताना ज्याचं केवळ शेतीचं नुकसान झालं आहे असा नाही, ज्याचं जनावरांचं नुकसान झालं आहे, ज्याची घरं पडलेत ज्या बळीराजाची, ज्याची फळबागाचं नुकसान झालं आहे, प्रत्येक गोष्टीचा पंचनामा पूर्ण करून मगच तो आकडा NDRFला राज्य सरकारला द्यायचा आहे. मला माहिती आहे की ह्याच्यामध्ये थोडासा विलंब होत असला तरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, या तिन्ही नेत्यांनी स्पष्ट केले की दिवाळीच्या पूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये नुकसान भरपाईचे पैसे आलेले असतील.